भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडीचा प्रवास करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक आमदार त्यांचे निवडून आले, मात्र या सर्वमध्ये जो त्यांचा बेस समजला तो असा दलित समाजाचा, बौद्ध समाजाचा आमदार आतापर्यंत निवडून आला. मात्र यावेळेस मूर्तिजापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला खरंच संधी आहे का, आणि या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हा जो जुना इतिहास आहे तो पुसून काढणार का? आपल्यासोबतच वंचितचे मूर्तिजापूरचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे. जो इतिहास आहे, बाळासाहेबांची चळवळ आत्तापर्यंत आली, बौद्ध समाजाला आत्तापर्यंत स्थान मिळालं नव्हतं. एकंदरीत हा इतिहास नव्यानं घडणार आहे का? काय परिस्थिती आहे मतदारसंघाची? नमस्कार. मतदारसंघामध्ये जेव्हा फिरत आहे तेव्हा मला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद जो मिळत आहे त्यानं मी खरंच भारावून गेलो आहे. सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आपापल्या परीनं एकदम लागलेले आहेत. प्रत्येकजण काम करतो आहे आणि दुसरे समाज, बौद्ध समाजाच्या अलावा जे समाज आहेत त्या समाजांमध्ये सुद्धा हा उत्साह मला पाहायला मिळत आहे. ते अनेक समाजांचे विषयी सांगतो मी, कसं पर्टिक्युलर नाव घेत नाही, पण सगळेच समाज एक वेगळी त्यांना एक ऊर्जा आलेली आहे. कारण त्याचं कारण एक आहे, महत्त्वपूर्ण कारण हे आहे की जे 15 वर्षापासून प्रस्थापित तिथे बसलेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आणि डेव्हलपमेंटच्या, विकासाच्या नावावर नुसतं लोकांना चॉकलेट देण्याचे कामं केलेले आहेत. आणि म्हणूनच लोकांचा कदाचित डेव्हलपमेंट हा माझा नेहमीचा विषय राहिलेला आहे. जसं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि मला ही उमेदवारी दिलेली आहे. आणि मी निश्चित बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना, तसंच जनतेला मला हा विश्वास द्यायचा आहे की मी बाळासाहेबांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे त्याच्यावर मी बिलकुल खरा उतरेल आणि हा विकास काय असतो या सर्व मतदारसंघाला मी दाखवून देईल. निवडणुकीची रणधुमाळी आहे, सर्व राजकीय लोक आहेत, मात्र तुमचं तसं राजकीय क्षेत्र तुमचं नाही आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय आहे, त्यानंतर तुम्ही एक चांगले गझलकार आहात, चांगले कवी आहात. राजकारण, तुमचं कलाक्षेत्र, तुमचं साहित्य क्षेत्र सोडून राजकारण नवीन तुमच्यासाठी आहे. कसं वाटतं हे सर्व? अगदीच ज्याला म्हणता येईल की एक सुखद असे अनुभव मला येत आहेत. दुःख फक्त याचंच आहे की मी जेव्हा मतदारसंघामध्ये फिरतो आहे, मतदारसंघामध्ये इतके दुःखी लोक जे मला जीवनात कधी असे भेटले नाहीत. त्या आमच्या आया भगिनी, ते आमचे लोक, पुरुष लोक की ज्यांनी बेरोजगारीच्या नावावर असं त्यांना रोजगार नसलेले लोक, माता भगिनींच्या छोटे छोटे प्रॉब्लेम्स, गावामध्ये सडका नाही आहेत, पाणी नाही आहे. पुरतं मूर्तिजापूर मतदारसंघ जो इतका मोठा मतदारसंघ आहे, बार्शी टाकडीपर्यंत, जिथे महानसारखा डॅम आहे पण तिथेच प्यायला पाणी नाही आहे, असं या भकास करून ठेवलेला हा मतदारसंघ जो आहे हा मी बघत असताना दुःखही होत आहे आणि आनंद हे होत आहे की आज सर्व जनता माझ्यावर विश्वास टाकत आहे आणि कुठेतरी एक आशेच्या नजरेनं मला बघत आहे की हा व्यक्ती जो विकासाचाच बोलत आलेला आहे आयुष्यभर, हा विकास आपला करून दाखवेल. आणि म्हणून या जनतेच्यासाठी मी सेवा करण्यासाठी येत आहे. मला कशाचाच लोभ नाही आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. निश्चित एक सांगतो, या पदावर बसल्यानंतर खूप जास्त लोकांचा मी फायदा करून देईल आणि विकास जो आहे तो विकास करून दाखवेल, याची सर्व लोकांना मी शाश्वती देतो. वेगवेगळ्या घटना आणि ज्या लोक आहेत, तुम्ही वेगळ्या गझल लिहिता, उर्दूमध्ये लिहिता, मराठीत लिहिता, हे सर्व रणधुमाळी निवडणुकीची संपल्यानंतर लोकांचे तुम्ही म्हणता दुःख पाहिले आहेत, याच्यावर काही वेगळं लिहिण्याचा काही पुढचा मानस आहे का निवडणूक झाल्यानंतर? नक्कीच. माझा जो अनुभव आहे, मी त्या दिवशी पण बोलताना मी सांगितलं की ही जे राजकारण आहे हे मला सांगायला अत्यंत दुःख होत आहे की हे राजकारणच सगळं पैशाचं राजकारण झालेलं आहे. आणि ह्या राजकारणामध्ये काम करत असताना आता म्हणजे मी अजून पदार्पण केलं नाही. मी जेव्हा निवडून येईल, जर असं झालं तर निवडून येण्याचं म्हणजे काय, मला माहिती आहे की जनता माझ्यासोबत आहे तर मी 100% निवडून येईल. वंचित बहुजन आघाडी यावेळेस निवडून येईल हे मला गॅरंटीनं माहीत आहे, ही मूर्तिजापूर मतदारसंघाची सीट. पण एक आहे की दुःख या गोष्टीचं आहे की हे पैशाचं राजकारण झालेलं आहे. जे सामाजिक कारणातून राजकारण असायला पाहिजे ते कुठेतरी उरताना किंवा होताना दिसत नाही आहे. त्याचं अत्यंत मला दुःख आहे. आणि लोकांनाही राजकारण्यांनी तसंच करून ठेवलेलं आहे. लोकांना वाटते की हे असंच असते, याच्यापेक्षा बेटर जिंदगी काय आहे, कसं आमदार एक किती प्रगत व्यक्तींना सुद्धा करू शकतो, ना की ओनली याला फक्त मतदारसंघाला, म्हणजे विकासाच्या नावावर जे काही सुशोभीकरण असेल किंवा मूलभूत गरजा असतील, तर व्यक्तीच्या विचारालाही एक आमदार कसा कलाटणी देऊ शकतो हे त्यांना माहिती नाही आहे, लोकांना सुद्धा. आणि मला हे करून दाखवायचं आहे असं मी मानस केलेला आहे.
डॉक्टर सुगत वाघमारे म्हणतात की बस कीजिए आकाश में नारे उछालना, हे जंग इस जंग को ताकद लगाय. आणि आपली ही जी विकासाची यात्रा आहे, आपलं जे व्हिजन आहे, स्वप्न आहे, ते मतदार नक्कीच पूर्ण करतील आणि मूर्तिजापूर मतदारसंघात जो आहे तो नवा इतिहास वंचित बहुजन आघाडी घडवेल असा दुर्दम्य आशावाद जो आहे डॉक्टर सुगत वाघमारे यांनी व्यक्त केला आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, मूर्तिजापूर, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.